प्रफुल्ल पटेलांना जर अमित शहामध्ये चांगुलपणा किंवा त्यांना त्यांच्यामध्ये त्यांचं राजकीय भवितव्य जर दिसत असेल, छगन भुजबळांना जर त्यांचं मंत्रिपद हे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेनं त्यांच्या दयेनं मिळालं असं त्यांचा ठाम विश्वास असेल आणि रोहित पवारांची ते जर खिल्ली उडवत असतील, सुनील तटकरे यांना शरद पवार यांना खोटे ठरवण्याची त्यांची वृत्ती असेल आणि सुनेत्रा पवार यांच्यासाठी शरद पवार हे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक असतील आणि धनंजय मुंडे यांना जर देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये त्यांची कामधेनू जर दिसत असेल, तर मग या मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून थेट भाजपामध्ये प्रवेश करायला काय हरकत आहे? त्यांनी आता भाजपामध्ये थेट प्रवेश करावा. कारण जेवढं ते जर बाहेर पडले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणजे अजितदादा पवार यांच्या गटाचं जेवढं नुकसान होणार नाही तेवढं ते पक्षामध्ये राहिल्यानं होणार आहे, हे मात्र निश्चित खात्री बाळगा. कारण आता अजितदादा यांच्या नंतर पक्ष आपल्या बापदादाच्या मालकीचा आहे की काय, अशा पद्धतीची या मंडळींचं वर्तन राहिलेलं आहे. म्हणजे ही मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असली तरी काम मात्र भाजपला पूरकच करतात आणि ते भाजपा धार्जिने नव्हे तर ते भाजपाचे वाटावेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही केवळ त्यांची राजकीय सोय ठरलेली आहे. म्हणजे हा प्रकार म्हणजे कुंकू एकाच्या नावानं लावायचं, मंगळसूत्र दुसऱ्याच्या नावानं बांधायचं आणि संसार मात्र तिसऱ्याबरोबरच थाटायचा, याला राजकीय व्यभिचार म्हणायचा नाही तर आणखी काय म्हणायचं? काय म्हणावं याला? प्रफुल्ल पटेल, अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर भाजपमधनं ज्या काही प्रतिक्रिया आल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं येण्या अगोदर अगदी दिल्लीतून तर या महाराष्ट्रात मुंबईपर्यंत सगळ्या भाजपनं या प्रफुल्ल पटेल यांना या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष घोषित करून टाकलं होतं अघोषितपणे. आणि ते कसे सक्षम आहेत हे दरेकर वगैरे मंडळी सांगत होते. आणि अमित शहा यांना भेटून सुद्धा झालं त्यांचं. तो पुष्पगुच्छ दिलेला हसरा चेहरा सगळ्या उभ्या महाराष्ट्रानं नव्हे देशानं पाहिलेला आहे. आणि प्रफुल्ल पटेल हे कसे सक्षम आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व्हायला हे सांगितलं गेलं. पण हेच प्रफुल्ल पटेल म्हणजे यांच्यावर ईडी असेल, सीबीआय असेल आणि विशेष म्हणजे इकबाल मिर्ची, जो की मुंबई बॉम्बस्फोटामध्ये ज्याचा अतिरेकी दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्याचा सहभाग होता, त्याची प्रॉपर्टी घेण्याचा आरोप या भाजपनं या प्रफुल्ल पटेल यांच्यावर केला होता. आणि जी काही त्यांची मालमत्ता आहे ती काय म्हणे ती जप्त म्हणजे काय ईडी करते ना अटॅच, ती सुद्धा केली होती. म्हणजे हे प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद हवंय, ते केवळ आणि केवळ स्वतःचा व्यक्तिगत राजकीय स्वार्थ साधण्यासाठी हवंय का एक त्यांना त्यांच्या आजवरच्या राजकीय कर्माला एक कवच म्हणून त्यांना ही पदं हवी होती. म्हणून तर त्यांनी एवढी धडपड केली आहे. म्हणजे अमित शहा सारखा म्हणजे त्यांना मोठा माणूसच दिसत नाही आता. म्हणजे शरद पवार यांना उघडं पाडण्याकरता त्यांनी ज्या पद्धतीनं पावलं उचलली अजितदादाच्या अपघाती निधनानंतर, हे म्हणजे अक्षरशः याला राजकीय व्यभिचार म्हणायचं नाही तर आणखी काय म्हणायचं. आता हे छगन भुजबळ जहां नाही चहना वहां नाही रहेना, म्हणजे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच मला राहायचं नाही असं म्हणणारे नेते. का तर यांना मंत्रीपद वाटायला आलं नव्हतं, अजितदादांनी ते दिलं नव्हतं. म्हणजे अजितदादांचे पुतळे जाळणं, त्यांचे हेटाळणी करणं, कोण अध्यक्ष म्हणजे अशा अरेरावीमध्ये बोलणं, हे छगन भुजबळांनी केलेलं आहे, त्यांच्या दादांच्या हयातीमध्ये केलेलं होतं. आणि त्यातच पुन्हा ती हेटाळणी सुद्धा त्यांनी केली रोहित पवारांची. या रोहित पवारांनी सगळी पदं वाटून दिली असं ते म्हणाले आणि मग त्यांना मंत्रिपद मिळालं. म्हणजे
मधल्या काळात त्यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी आभार अजितदादा पवारांचे नाही, शेवटी बळे नाव घेतलं असेल, पण पहिल्यांदा मोदी, देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आणि मग कुठंतरी अजितदादांचं शेवटी घ्यायचं म्हणून त्यांनी ते नाव घेतलं. म्हणजे अक्षरशः व्यक्तिगत राजकारणासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी हे छगन भुजबळ यांच्यासाठी सुद्धा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा म्हणजे हे केवळ राजकीय सोय आहे. देवेंद्र फडणवीस या भुजबळांना म्हणाले होते, बघा आठवून पहा एकदा, ते म्हणाले होते, भुजबळजी विसरू नका तुम्ही जामिनावरती आहात. म्हणजे या भुजबळ यांना सुद्धा पुढचं राजकीय भवितव्यासाठी काही या तपास यंत्रणांचं आणि भाजपचं भय त्यांच्या अंतःकरणामध्ये दाटून आलेलं असावं, म्हणून तर कुठेतरी ते आता या विलिनीकरणाच्या चर्चेवर बोलायलाच तयार नाहीत किंवा ते अशी चर्चा झालीच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि सुनील तटकरे म्हणजे ज्या शरद पवारांमध्ये त्यांना विठ्ठल दिसत होता, ते सुनील तटकरे आता अजितदादा पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी एक होण्यासाठीच्या चर्चा झाल्या नाही म्हणत होते. म्हणजे सुनील तटकरे शरद पवारांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु अजितदादांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी जर शरद पवार हे मार्गदर्शक आहेत, ऊर्जा स्थान आहेत, प्रेरणा स्थान आहेत आणि त्यांचं सतत मार्गदर्शन मिळावं अशी त्यांची सदिच्छा त्या व्यक्त करत असतील, म्हणजे सुनेत्रा पवार यांच्याबरोबर हे छगन भुजबळ त्या पक्षामध्ये प्रामाणिक आहेत का? या प्रश्नाचं उत्तर सरळ नाही असंच आहे. सुनेत्रा पवारांना शरद पवार हे मोठे वाटतात, पण या छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी मोठे वाटतात. म्हणून ते त्यांची सुद्धा म्हणजे जोपर्यंत भाकरीची सोय होते मंत्रिपदाच्या तोपर्यंत तिथे तुकडे मोडायचे, नाही मिळाले की निघाले दुसऱ्याच्या ओसरीवर. आणि धनंजय मुंडे यांचे म्हणजे त्यांना देवेंद्र फडणवीसांमध्ये कामधेनू दिसली. बघा, कामधेनू म्हणजे काय असते? तुमच्या अंतःकरणातल्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारी कामधेनू गाय. भलेही या आमच्या मुंडेंची कामधेनू राजकीय त्यांच्या ज्यावेळेस उदय होत होता त्यावेळेस त्यांची कामधेनू ही त्यांचे काका स्वर्गीय गोपीनाथ मुंडे होते. नंतरच्या काळामध्ये ते शरद पवारांवरती आले, मग अजित पवार त्यांची कामधेनू होते. आणि काल परवा परळीमध्ये एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाच्या त्या स्टेजवर बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून धनंजय मुंडे म्हणतात, देवेंद्र फडणवीस ही आमची कामधेनू आहे, आमच्या मनात काय इच्छा आहेत हे त्यांना चांगलं कळतं आणि ते आमच्या इच्छा नक्की पूर्ण करतील. म्हणजे या मंत्रिपदाच्या इच्छा सुनेत्रा पवार ह्या पूर्ण करू शकत नाहीत याचा असा अर्थ निघतो. म्हणजे सुनेत्रा पवार या धनंजय मुंडेंची इच्छा पूर्ण करू शकत नाहीत. राजकीय मंत्रिपदाची जी इच्छा आहे त्यांची ती हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं पूर्ण होणार नाही याची त्यांना नक्की कल्पना आहे. म्हणून तर धनंजय मुंडे यांना आता देवेंद्र फडणवीसांमध्ये कामधेनू दिसते आहे आणि त्यांच्याकडून त्यांना त्यांची इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे मंत्रिपदाची. जर मग या पटेलांना स्वतःची इच्छा नरेंद्र मोदी अमित शहाकडून पूर्ण करून घ्यायची किंवा त्यांना त्यामध्ये राजकीय भवितव्य दिसत असेल, या छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी महान वाटत असतील, सुनेत्रा पवार यांच्यासाठी म्हणजे अजित पवार ज्यांच्यासाठी शून्य होते त्यांच्यासाठी या सुनेत्रा पवार काय असतील? हो, शून्यच. आणि हे जे सुनील तटकरे यांना जर रायगडचं नुसतं मंत्रीपद जर दिलं ना तुम्ही म्हणजे पालकमंत्रीपद, तरी हे अक्षरशः उड्या मारत भाजपमध्ये जाते. राजकीय स्वार्था पुढे यांचं अजिबात काहीच नाही आहे. विचार निष्ठा वगैरे या गोष्टीच दुय्यम आहेत. आणि हे धनंजय मुंडे यांना सुद्धा देवेंद्र फडणवीसच कामधेनू वाटतात. म्हणजे ही चारही मंडळी यांच्या पाठीमागे एकतर
पहिली गोष्ट, यांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, भाजपा म्हणजे तपास यंत्रणा आणि भाजपाचं भय, म्हणजे या भाजपच्या दगडाखाली यांचे एकतर हात गुंतलेले आहेत. दुसरी गोष्ट, यांची निष्ठा म्हणावं तर यांची निष्ठा राष्ट्रवादीवर नक्कीच नाही आहे. म्हणजे यांना हे राहतात राष्ट्रवादीमध्ये पण काम करतात भाजपचं. म्हणजे यांना आता विनाकारण कुंकू एकाचं, मंगळसूत्र एकाचं, संसार दुसऱ्याचा करायचं, यापेक्षा असला राजकीय व्यभिचार करण्यापेक्षा या मंडळींनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला तर हे त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी, म्हणजे एकतर यातून त्यांची तुरुंगात जाण्यापासूनही सुटका होईल आणि त्यांचं थोडंफार जे काही भाजपच्या दयेवर जे पदरात पडेल तीही पदरात पडेल. म्हणजे दोन्ही फायदे त्यांचे होणार आहेत. म्हणून हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून त्यांनी थेट भाजपामध्ये प्रवेश केला तर फारसं या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंही नुकसान होणार नाही. परंतु यांचा व्यक्तिगत स्वार्थ आणि व्यक्तिगत जे त्यांच्या मनातली भीती आहे, झोप येत नसेल कदाचित रात्र रात्र ह्या झालेल्या कर्मामुळे, राजकीय कर्मांमुळे, तर ती त्यांना चांगली झोप सुद्धा लागू शकते. म्हणजे यांनी आता थेट भाजपामध्ये प्रवेश करावा का, याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.